नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा सण हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हुताशनी पौर्णिमेची सुरुवात 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार आहे आणि समाप्ती पुढील दिवशी सायंकाळी साधारण 5:05 होईल आणि म्हणूनच होलिका दहन 2 मार्चला सायंकाळी केलं जाणार आहे. होळी हा सण फक्त रंगांचा उत्सव नाही, तर त्यामागे खोल धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दडलेलं आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या दिवसाला अत्यंत विशेष असं स्थान दिलं गेलं आहे. होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय, प्रकाशाचा अंधारावर विजय आणि आपल्या मनात साचलेले वाईट विचार, मत्सर, राग आणि द्वेष आणि नकारात्मकता यांचा त्याग करण्याचा दिवस. या दिवशी आपण होळी प्रज्वलित करतो, तिची श्रद्धेने पूजा करतो आणि प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यातील चुकीचे विचार आणि वाईट प्रवृत्ती त्या अग्नीमध्ये आपण अर्पण करतो, जेणेकरून पुढील आयुष्य आपण चांगल्या विचारांनी आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे नेऊ शकू. पण शास्त्रामध्ये होळीबाबत काही नियम सांगितले गेले आहेत आणि ते नियम पाळणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट परिस्थितीत काही स्त्रियांनी होळीची पूजा टाळावी असं सांगितलं गेलं आहे, कारण चुकीच्या वेळी किंवा अयोग्य पद्धतीने पूजा केल्यास घरात मतभेद, अडचणी किंवा अनावश्यक तणाव हा निर्माण होऊ शकतो असं मानलं जातं. त्यामुळे होळीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे, कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा. तर पहा मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि म्हणूनच घरातील स्त्री असो व पुरुष असो, प्रत्येकाने होळीच्या दिवशी हे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण काही दिवस असे असतात ज्यांचा प्रभाव आपल्या संपूर्ण वर्षावरती आणि आपल्या संपूर्ण प्रगतीवरती पडत असतो आणि होळीचा दिवस हा त्यापैकीच एक अतिशय प्रभावी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की होळीच्या दिवशी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं. जेव्हा तुम्ही होलिका दहन करता म्हणजे होळी प्रज्वलित करता किंवा तिची पूजा करता, त्यावेळी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे की आपलं डोकं उघडं ठेवायचं नाही. आता पुरुषांनी टोपी घालायची आहे किंवा किमान रुमाल तरी आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि महिलांनी पूजा करताना, प्रदक्षिणा घालताना किंवा होळी समोर उभं राहताना साडीचा पदर डोक्यावर घ्यायचा आहे किंवा ओढणीने आपलं डोकं झाकायचं आहे. कारण परंपरेनुसार त्या अग्नीसमोर नम्रतेने आणि आदराने उभं राहणं महत्त्वाचं मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी काळ्या रंगाचे किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालणं टाळायचं आहे असं सांगितलं जातं. कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि पूर्ण पांढऱ्या रंगावरती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त पडतो अशी समजूत आहे आणि म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या 2 रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी घालणं टाळायचं आहे. तसेच होळीच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण टाळायची आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे. म्हणजे कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाकडूनही पैसे उधार घ्यायचे नाहीत. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली पैशांची देवाणघेवाण वर्षभर आर्थिक अडचणी निर्माण करू शकते. तर हे दान हे आपल्याला संस्कृतीमध्ये श्रेष्ठ मानलं गेलं आहे, पण होळीच्या दिवशी कोणतीही वस्तू दान करू नये असं आपल्या परंपरेमध्ये सांगितलं जातं. आणि दान जर तुम्हाला करायचं असेल तर इतर कोणत्याही शुभ दिवशी तुम्हाला दान तुम्ही करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घराबाहेर सापडलेली कोणतीही वस्तू, मग ती कोणतीही मौल्यवान वस्तू असू दे किंवा कोणतीही उपयोगाची वस्तू जरी तुम्हाला वाटली तरी सुद्धा ती तुम्हाला घरामध्ये आणायचं नाही. कारण अशी समजूत आहे की होळीच्या दिवशी सापडलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त असते आणि त्या घरात आणल्यामुळे आपल्या घराला दोष आणि अस्वस्थता आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकते.
म्हणून होळीचा दिवस श्रद्धेने, नियम पाळून आणि सकारात्मक विचारांनी साजरा करायचा आहे. कारण योग्य पद्धतीने साजरी केलेली होळी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि प्रगती घेऊन येते. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी महिलांनी चुकूनही आपल्या मोकळ्या केसांनी म्हणजेच रिकाम्या केसांनी पूजा करायची नाही. म्हणजे केस जे आहेत तर ते आपल्याला मोकळे सोडायचे नाहीत. या दिवशी होळीची पूजा अशा मोकळ्या केसांनी केली जात नाही किंवा तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपलं डोकं जे आहे तर ते उघडं ठेवून सुद्धा होळीची पूजा करू नये. त्याचबरोबर ज्या महिलांचं लग्न होऊन 1च वर्ष झालेलं आहे, म्हणजे ज्या महिलांची लग्नानंतर ही पहिलीच होळी आहे, तर अशा महिलांनी सुद्धा होळीचं दहन म्हणजे जी होळी आहे तर त्या दहनाचा अग्नी जो आहे तर तो पाहू नये आणि त्यामुळे ते अशुभ मानलं जातं. आणि म्हणून अशा नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी, ज्यांना 1च वर्ष झालेले आहे आणि पहिलीच होळी आहे, तर अशा स्त्रियांनी होळीच्या ठिकाणी अजिबात जायचं नाहीये. त्याचबरोबर ज्यांना एकच अपत्य आहे, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी आहे, तर अशांनी सुद्धा होळी दहन जे आहे तर ते पाहू नये असे सुद्धा सांगितलं आहे. आता आपण पाहूयात की होळीच्या दिवशी नक्की काय करावं. तर होळीच्या दहनाच्या दिवशी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा ही नेहमी शुभ मुहूर्तावरतीच करावी आणि म्हणून होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्याच मुहूर्तावरती तुम्हाला होळीची पूजा करायची आहे. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील केला जातो. शक्य असेल तर तुम्ही ते नक्की करा. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी तुम्हाला खूप प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. तर या होळीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या घराच्या उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे. म्हणजे उत्तर दिशेला तुम्हाला तोंड करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की हा दिवा होळीच्या दिवशी आपल्या घरात लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळी दहनाच्या दिवशी होळीची पूजा करताना त्या पूजेमध्ये मोहरी, तीळ, शेंगदाणे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरायचे आहेत. या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत. आता पूजा केल्यानंतर सर्वप्रथम होळीला 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. तर या प्रदक्षिणा करूनच या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला होळीच्या दहनामध्ये टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या जळून जातात आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात. आणि म्हणून या काही वस्तू ज्या आहेत तर त्या होळी दहनामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत. आता आपण पाहूयात की अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही होळीची पूजा करू नये. आता त्यामध्ये पहिली महिला आहे ती म्हणजे गर्भवती महिला. तर या गर्भवती महिलांनी चुकूनही होळीची पूजा जी आहे तर ती करू नये आणि याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तिच्या बाळावरती होत असतो. तसेच होळीचा जो अग्नी असतो किंवा जो धूर असतो तर तो बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा असतो. त्यामुळे चुकूनही गर्भवती महिलांनी होळीची पूजा जी आहे तर ती करू नये असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आता पुढची महिला कोण आहे तर पहा, पुढची महिला म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर अशा स्त्रियांनी सुद्धा धार्मिक नियमानुसार या कालावधीमध्ये पूजापाठ, गुलाल लावणं किंवा कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करणं आवर्जून टाळायचं आहे. म्हणून या दिवशी चुकूनही तुम्हाला होळीची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. तुम्ही लांबूनच होळीचं दर्शन करायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या स्त्रियांना एकच अपत्य आहे म्हणजे एकच मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर त्यांनी सुद्धा होळीची पूजा जी आहे तर ती करू नये किंवा होलिका दहन जे आहे तर ते पाहू नये. तर या पद्धतीने तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार चुकूनही सासू आणि सुनेने सोबतच जाऊन होळीची पूजा जी आहे तर ती करू नये. सासू आणि सुना यांनी एकत्र होळी पाहणं आणि होळीची पूजा करणं हा खूप मोठा दोष मानला जातो. मान्यतेनुसार या नियमांकडे दुर्लक्ष करण्यामुळे सासू आणि सून यांच्यामधले जे नातेसंबंध आहेत तर ते खराब होतात, म्हणजेच आंबट होतात आणि दोघींमध्ये वादविवाद होतात आणि त्यांचे परस्पर प्रेम जे आहे तर ते सुद्धा कमी होतं. तर या काही महिला आहेत तर त्यांनी चुकूनही होळीची पूजा करायची नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.